ओके. आपण सेकंड पार्टमध्ये आहेत आणि आपण आज आपण एक अजून 15 मिनिटं क्लास घेणार आहेत. ओके ना? व्यवस्थित समजून घेऊ. वाटलं तर शेवटी शेवटी ज्या कोणी ताई असतील, ज्यांना कोणी फिंगरिंग डिसिप्लिन बरोबर डाऊट असेल, त्या डाऊटचं पण आपण क्लिअर करून घेऊ. कारण तुम्हाला उद्या एक पेपर द्यायचा आहे. पण तो पेपर एन्जॉय करा. पेपरची मी लिंक दिलेली असेल आणि पेपरच्या आधी मी तुम्हाला एक सांगितलं, की मी तुम्हाला हाऊ टू मेक अबॅकस टूल हे मी तुम्हाला मुद्दाम अ, प्रयत्न करतोय, की थोडा क्रिएटिव्हिटीचा जे स्वर निर्मिले ते प्राणापरी जपावे, असं एक अहिल्याबाई होळकरांचं एक वाक्य होतं. अ, त्याच्या मागची आता स्टोरी सांगण्यात मला पुन्हा परत वेळ वाया नको जायला. पण एक छोटासा प्रसंग होता, की त्यांनी त्यांनी लहानपणापासून अहिल्याबाईंना शिवलिंग निर्माण करायची नदीच्या काठावर वाडूतून आणि मग त्यावेळेस अ, त्यांचे जे सासरे होते होळकर, त्यांचे अचानक तो एक प्रसंग होता तो त्यांच्या आयुष्यातला एक मला वाटतं कुठेतरी मी त्यांच्या जीवनकथेत वाचलेला आणि मग ते घोड्यावरून जेव्हा आले आणि तेव्हा ती चिमुकलीने त्या नदीच्या काठी ती शिवलिंग बनवली आणि ते घोडा कदाचित तुडवेल त्याच्या आधी ती शिवलिंग त्या पूर्णपणे स्वरक्षणार्थ अहिल्याबाई त्याच्यावर अ, झोकून देतात स्वतःला आणि मग ते होळकरांना वाटतं, "अरे, एवढीशी चिमुकली पोरगी घोड्याला घाबरत नाही. एवढ्या मोठी आमची स्वारी चालली." आणि मग तिला विचारतात, मग माहिती काढतात, तर ती म्हणते, की "स्वनिर्मिले ते प्राणापरी जपावे. ही शिवलिंग मी निर्माण केलेली आहे." आणि म्हणून तिला म्हणतात ना, की मी निर्माण केलेली आहे आणि तिचं पावित्र्य, तिचं म्हणजे जे काय असेल अस्तित्व, ते जपणं हे माझं काम आहे. म्हणून आपण असं म्हणतो, की जे स्वनिर्मिले ते प्राणापरी जपावे. तर आपण स्वनिर्मिलेले प्राणापरी काय जपतो? आपले लेकरं जपतो. म्हणजे बाय डिफॉल्ट. त्यात काय वावगं नाहीच आहे. माता-पिता म्हणून ते आपण करतोच. पण त्याच्या पण पलीकडे जग असतं. एक सांगण्याचा अर्थ थोडासा वेगळा होता, बाकी काही नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जसं आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक गोष्ट विकत आणतो, बनवतो, स्वनिर्माण करतो. त्याच्यातून एक वेगळा आनंद निर्माण होतो. सांगण्याचा अर्थ असा होता, कुठलीही गोष्ट निर्माण करण्याचा जो आनंद आहे, नवनिर्माण करण्याचा आनंद आहे, हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मग ठीक आहे, होतो तिथं, पेन होतो. पेन होत नाही असं नाही. म्हणजे तुम्ही उद्या टूल कळायला गेले, की "अरे यार, मग आता काय-काय कसं करायचं?" मग ते आकृती बघायची, व्हिडिओ बघायचं, ते त्रास घ्यायचा, नवनिर्माण. पण बनने के बाद अ, त्याला स्वनिर्मिली ते प्राणापरी जपावे. म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे नुसतं बनवू नका, तर त्या अबॅकस टूलमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करता आले पाहिजे. आणि तुमच्याबरोबर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. हा माझा सांगण्याचा अर्थ आहे. मी थोडासा असा इमोशनल टच देतोय त्याला. सांगण्याचा अर्थ असा आहे. तर ती पण एक लिंक देईल. तर ते जरूर बनवा. जरूर त्याला व्यवस्थित सांभाळा. जरूर टुमदार बनवा. लेकरांची मदत घ्या, साहेबांची मदत घ्या, मैत्रिणीची मदत घ्या. पण ते व्यवस्थित बनवा आणि त्याच्यावर कॅल्क्युलेशन पण करून बघा. रविवारपर्यंत अभिप्रेत असेल, की त्याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडे खूप गमतीशीर पण व्हिडिओ आहेत. माझ्याकडे खूप मोठा डाटा आहे. सर्व पण मी नाही दाखवू शकत. पण त्यातला काही गमतीशीर डाटा पण दाखवेल मी तुम्हाला. पण तुमचं पण तर तयार होऊ द्या ना. युनिकनेस काही न दाखवता मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही अल्टरनेटिव्ह थिंकिंग मला पाहिजे. मी तर दाखवेलच तुम्हाला, की लोकं काय-काय, कसं-कसं बनवतात. पण काहीतरी नाविन्यातून मी काहीतरी वेगळं केलं. याचा प्रयत्न करा. बघूया आपण काय-काय होईल ते. ओके. ते पण बघूया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत कॅल्क्युलेशनकडे जाऊ. अ, थोडंसं 2 मिनिटं घेतो मी सर्वांचे. हे बघा इकडे बघा हा युनिट रॉड आहे माझा. हा माझा युनिट रॉड आहे. या युनिट रॉडमध्ये 5 असतो, 1, 1, 1 असतात. हे सर्व डिजिट आल्यानंतर 9 होतात. ह्याचे डिसिप्लिन असे असते, जर मला प्लस करायचं असेल तर मीन्स ओपन आणि सबट्रॅक्शन करायचं असेल तर मीन क्लोज. याला मी जर 5 म्हणतो आणि मी ज्याला जर 1 म्हणतो, तर धिस इज अ कॉल 6. याचा 6 आणि जर मला 6 म्हणायचं असेल, तर मला असंच ओपन करावं लागेल. जर मला 7 करायचं असेल, तर धिस इज अ कॉल 7. म्हणजे मला 7 ओपन करताना असंच करावं लागेल. मला तर आता असा 7 माझा कधीच होणार नाही. म्हणजे माझा 7 असाच असला पाहिजे. मला जर हे असे आपण ओपन केलं, धिस इज अ कॉल 8. 5 प्लस 3 8 आणि धिस इज अ कॉल 9. आणि या 9 मधून जर मला -6 करायचं असेल, तर धिस इज अ -6 असा झाला पाहिजे. हा डिसिप्लिनचा पार्ट आहे. हा फिंगर डिसिप्लिन किंवा बीट डिसिप्लिन कसा आहे? धिस इज अ 6. त्याच्यानंतर आपल्याला उद्या परीक्षा झाल्यानंतर आपल्याला
आपल्याला डायरेक्ट डोळे बंद करून कॅल्क्युलेशन कसं करायचं. हे बघा आता हे झालं. आता आज मी तुम्हाला शिकवल्यानंतर उद्या डोळे बंद करून तुम्हाला कसं अबॅकस टूल दिसेल त्याच्याबद्दल सर्व माहिती सांगेल. आजच सांगणार होतो, पण आता मला जरा टाइम नाहीये. काही हरकत नाही, आपण उद्या शिकू. एखादा दिवस वाढला तर वाढला. पण आपण उद्या डोळे बंद करून पण तुम्हाला बीट कसे दिसतील हा प्रयत्न असेल माझा. जसं 2 + 2 + 5 -6 -2 आन्सर इज द 21. हे मी बघतोय, हे तुम्हाला मला शिकवायचं आहे. आणि तुम्हाला उत्तरं पण आले पाहिजे. मी तुम्हाला ऍक्शन पण करायला लावेल. मी तुम्हाला स्टोरी फॉर्ममध्ये सांगेल. आणि तसंच विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवायचंय. मग नंतर आपल्याला शनिवार रविवारी हे शिकायचंय की हे जे मी तुम्हाला आता कॅल्क्युलेशन बनवलेत, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पण बनवता आले पाहिजे. तुम्हाला पण बनवता आले पाहिजे ना, तरच तुम्ही विद्यार्थ्यांना बेस्ट शिकाल, बेस्ट टीचर म्हणून. मग त्याला पॉसिबिलिटीज हा एक चॅप्टर आहे. तो जगात कोणीच शिकवत नाहीये. प्रत्येकाला आपलं आपलं काहीतरी राखीव ठेवायचं असतं. आपण सर्व काही गोष्टी प्रामाणिकपणे तुमच्या समोर मग प्रामाणिकपणे शिकवतो. आणि प्रामाणिकपणे तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे. तुम्हाला बेस्ट टीचर बनायचं असेल तर. सो पुढे परत आपण जाऊया. मी सांगितलं दिस इज अ 9 अँड दिस इज अ -6. पुन्हा परत -7 असं कॉल, म्हणजे हा 5 आणि हे 2 -7 असंच झाले पाहिजे. कोणी असं -7 करत असेल तर रॉंग. दिस इज नॉट राईट. -7 असाच झाला पाहिजे. दिस इज अ -8. -8 असा झाला. आणि दिस इज आन्सर इज द 1. आता मग याच्यात 6 करायचं असेल प्लस, तर निश्चितच आपण थंब करणं स्टार्ट करतो. दिस इज अ +6 म्हणजे +6 असा होतो. +6 असा होतो. मला +7 करायचं असेल म्हणजे 1 आन्सर आहे, आणि +7 करायचं असेल तर असा. म्हणजे दिस इज अ कॉल 8. आणि याच्यात -6 करायचं असेल तर -6 दॅट लाईक. -6 दॅट लाईक. म्हणजे आपण असं थोडक्यात बघितलं की मला जर ऍडिशन करायचं असेल तर आपण थंब करणं सुरुवात करतो ऍडिशनसाठी. आणि सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर लिटल फिंगर करणं आपण क्लोजिंगला जातो. ही कॉमन डिसिप्लिन आहे. ही दिस इज अ डिसिप्लिन, एकदम स्टँडर्ड डिसिप्लिन आहे. ही मात्र सर्वांनी फॉलो केली पाहिजे. तुम्ही करतायत. त्याच्यानंतर सेम थिंग आपण जर लेफ्ट हँडला गेलो, तर दोन्ही हात एकत्र आल्यानंतर मात्र आपल्याला हाय लेवलचं कॉन्सन्ट्रेशन लागतं. आणि त्याच्यासाठी आपण एक छोटंसं बोललो होतो की मी जे आधी बोलतो ते लेफ्ट साईडला, बोला माझ्याबरोबर मनातल्या मनात, जे मी आधी बोलतो ते ऑलवेज बी लेफ्ट साईडला, आणि जे शेवटी बोलतो ते राईट साईडला. जे शेवटी बोलतो ते राईट साईडला. म्हणजे समजा 259, तर मला लगेच दिसतो 250 आणि 9. -151, मी -100 केला, 50 केला आणि 1 केला. लगेच मला आन्सर दिसतं 108. मला आन्सर दिसतोय, कारण या हाताच्या पण बाजूला मला एक हात व्हिज्युअलाइज होतो. तर ते हळूहळू तुम्हाला पण होईल. काय काळजी नका करू. दिस इज अ कॉन्सन्ट्रेशन. सिंगल पॉईंटवरून हळूहळू फोकस वाढत 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 आपला फोकस ब्रॉड होऊ शकतो. पण ही एक साधन आहे. ही प्रॅक्टिसने निर्माण होऊ शकते. फुकट नाही होणार. मेहनतीने होऊ शकते. म्हणून आपण आपण एक व्रत घेतलं, एक एक संकल्प घेतला की आपण स्वतः हुशार आहोत, आपण मेहनती आहोत. आपला जन्म संघर्षासाठी, आपला जन्म शिकण्यासाठी, कारण आपण प्रगतशील आहोत. आपण आपण जे जे आपण ठरवतो ते सर्व सत्यात उतरवतो, कारण आपण प्रामाणिक आहोत. हे सर्व जे काही गुड क्वालिटीजचे कोटेशन म्हणतात, त्याला आपण म्हणतो ना की वाक्य आहेत, स्वतःला प्रेरणादायी वाक्य आपण जरूर सूचना दिल्या पाहिजे. तर आपलं तसं वागणं आणि तसं होतं, कारण आपल्याकडे प्रत्येक सेकंदाला नवीन सेल्स आपल्या बॉडीमध्ये येतात आणि ते आपल्याला जगायला प्रेरित करतात. आणि त्यांना वळण लावण्यासाठी प्रत्येक सेकंदाबरोबर सांगायचं की मी मेहनती आहे, मी हुशार आहे, मी दानशूर आहे, मी आनंदी आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या आजच्या या सर्व भागाचा पाठ. सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन करून आपण टेन्स ऑर्डरवर गेलो. दिस इज अ सेम डिसिप्लिन. दिस इज अ 90. पुन्हा परत -50, -10, -20, -30, -40 हे सेम आहे. पुन्हा परत -60, -70, -80 हे सेम आहे. आणि ओपन करायचं असेल तर +20, +30, +40, +60, +70 हे सेम स्ट्रक्चर आहे. फक्त दोन हात एकत्र आले की हाय लेवलचं कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर ते आपलं डेव्हलप प्रॅक्टिसनेच होणार आहे. आणि
एकदा जसं जसं आपण पुढे अवघड अवघडकडे जाऊ तेव्हा हे सोपं होऊन जाणार आहे. आणि पुढच्या एका महिन्यात आपल्याला पुढचं चार लेवल शिकायचे आहेत. त्या कशा सोप्यात, त्या पण सोप्यात, काय काळजी नका करू. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोडंसं कॅल्क्युलेशन करू, एन्जॉय करू. आणि मला वाटतं आजचा जो पार्ट होता माझा डिसिप्लिनचा, ज्यांचा काल मिस झाला असेल, त्यांना मी सर्व सांगितलं. म्हणून कालचे क्वेश्चन पण करा. वाटलं तर मी तुम्हाला लवकरात लवकर उद्या तुम्हाला एक लिंक पाठवेल आणि त्याच्या खाली लिहील की ही टेस्ट सर्वांनी कंपल्सरी करा. बिकॉज आपल्याला टोटल सहा एक्झाम द्यायच्या आहेत लेवल 4 पर्यंत, आणि लेवल 0च्या 2 द्यायच्या आहेत आपल्याला. क्लिअर आहे? उद्या एक आणि रविवारी एक. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 255 प्लस 22 मायनस 111 प्लस 300 मायनस 200 मायनस 100 मायनस 11. आन्सर इज, कोण सांगेल मला? असंच आहे ना? आन्सर इज 155. दिसलं ना? काही जणांना तरी दिसलं ना? काही जणांना दिसलं की नाही? एस एस यानो सांगा जरा, कोणाला दिसलं बरं प्रामाणिकपणे हात वरती करा. कोणाला दिसलं बरं प्रामाणिकपणे, मला बघू द्या. काही हरकत नाही, काही हरकत नाही. नाही दिसलं तर नाही दिसलं, नाही दिसलं पण प्रयत्न तर केला ना आपण. प्रयत्न तर केला ना. मुद्दाम मी फिरकी घेत असतो. मला मला सवय मध्ये मध्ये सांगायचा अर्थ असा की बियॉन्ड द बॉर्डर, हायर साईडचा आपण प्रयत्न केला पाहिजे कधी पण. काय काळजी नका करू. येईल तुम्हाला, हे सुद्धा येईल सर्व. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 62 मायनस 11 प्लस 23 मायनस 63. माधुरीताई, तो 50 ओपन केला असता तर तुम्हाला 60 मायनस करता आला असता ना. हा, ते तुम्ही 50 फार महत्वाचं आहे. कधी ओपन ठेवायचा आणि कधी cover करायचा. ओके ना? ओके. आता बऱ्याच जणांचा आन्सर करेक्ट आहे, पण काही जण रॉंग ट्रॅकवर आहेत. 2-3 ताई. आन्सर इज 11 इज द करेक्ट. सेट द झिरो करून घ्या. काही हरकत नाही. काही काळजी नका करू. हे बघा, ज्यांचं ज्यांचं चुकलं असेल ना, 100% प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा करेक्ट येईल असं नाहीये. हे बघा, इकडे लक्षात द्या त्याचं कारण काय. म्हणून परत शिल्पाताई, मग तुम्ही म्हणाल मला माझं 11, मग माझं 24, माझं 34 कसं काय होतं? मग मला काही येत नाही का? तर आपण म्हणतो मी काही बुद्धू आहे का? मला का बरं डोक्यात उतरत नाही? अजिबात नाही. तुम्ही काय म्हणायचं? माझा जन्मच याच्यासाठी, मला संघर्षातून शिकावं लागेल, मला मेहनत करावी लागेल. मी पण असाच आहे ना. भाऊ बहिणी आपण सर्व सारखे आहोत. आपल्या डोक्यातच उतरत नाही. मी पण नापास होऊन पास झालेलो आहे. मी नेहमी नेहमी सांगत असतो, माझ्या इतका तर स्ट्रगल तुम्ही केला पण नसेल. आहे का तुम्ही माझ्यासारखं एवढं कोणी नापास झालं 10वी, मग नंतर पास झालो, नंतर मग मी डिप्लोमा केला, तरी मस्तपैकी आज मी हजारो लाख म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं आणि शिक्षकांना सुद्धा शिकवतो. यार, इन्स्पायरिंग स्टोरी. मेक युअर ओन स्टोरी. तुमची स्टोरी तुम्ही ना, जन्मच आपला त्याच्यासाठी आहे. मेक युअर ओन स्टोरी. आपली स्टोरी आपल्याला लिहायची आहे. लोकांची तर वाचायचीच आहे, पण एक दिन लोग अपनी भी बात करेंगे. स्वप्न तर बघितले पाहिजे ना, सोनालीताई आपण. लोक अपनी बात करेंगे. शेजारी पाजारी ते आत्ताच करायला लागले असतील. बाई ती कुठली का बोटच मोडत राहते काहीतरी. 2+2 -3+5. अभि आता चालू झालं असेल. लोक तो अपनी भी बात करेंगे. आणि म्हणून सांगायला सुरुवात करा. सोपं नाहीये. फोनवर म्हटलं का मैत्रिणीला, बाई उजवा हात वरती कर. आजपासून हा 5 आहे, हा 4 आहे, -6 असं करायचं. मी काय म्हणतो, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? मी काय सांगितलं तुम्हाला, सामनेवाल्याची टक्कल होऊन जाईल, पण आपला हात साफ झाला पाहिजे. ब्युटी पार्लरचा कोर्स टाकला, आपल्याला काय घेणं देणं आहे?
एखादी गोरी गोरी तुमची मैत्रीण काळी झाली तरी चालेल, पण आपला हात साफ करायचा सोडायचा नाही, तिच्यावर प्रयोग करूनच घ्यायचा. तशी होऊन काय होणार आहे, तिचे 2 कॉल कमी होतील. बाई तिला कॉल केला कधी डायरेक्ट म्हणतोय राईट हँड ऊपर करो. हे 9 आहे, हे -6 आहे, +5 आहे. बरं फायदा काय होईल? एक तर बंद कॉल कमी करेल, किंवा 2 ऍडमिशन आणून देईल तुमच्याकडे. फायदा तर काहीतरी आहे की नाही? कुछ भी करो, फायदा ही फायदा आहे. शुभांगी ताई, ट्राय करा. तर हे बघा, हे सर्व प्रयोग आहेत बरं का. तुम्हाला असं वाटतं विनोदाचा भाग नाही हा. मैत्रिणीचा कॉल आणला, तिला तिला लगेच सांगायचं, बाई हात वरती कर, हा राईट हँड, हा युनिट रॉड, याला 5 म्हणायचं आजपासून. ती म्हणेल बाई हे काय चालू झालं? तिला म्हणायचं माझा हात साफ करून घेते बाई. मला सांगितलंय तुला जो रोज शिकवलं ते कोणाला तरी शिकवायचं. बात खतम. कोणीही तरी रोज पकडायचं. एक तर कॉल कमी होईल, नाही तर 2 ऍडमिशन भेटतील. फायदा ही फायदा आहे. प्लीज वापरून बघा. औषध आहे. तर ओके. सो आपण पुन्हा परत इथंपर्यंत आलो होतो की कॅल्क्युलेशन, थोडेसे कॅल्क्युलेशन करू, एन्जॉय करू ना, आणि थांबूया. 10-11 वाजण्यात आले. मी किती ठरवलं तरी क्लास आपला लवकर संपत नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. फास्ट. ओके. 86 -21 -20 आणि 1 +23 -88. बापरे, किती बरं वाटलं, सर्व ताण निघून गेला हातातला. +42. आता काही ताई आहे ना, आपण बसलोय मालेगावच्या गाडीत आणि त्या बसल्यात कल्याणच्या गाडीत. आता ते मालेगावच्या गाडीत आणि कल्याणच्या गाडीत त्या काही काही आपला एकत्र प्रवास होणार नाही. दिशा अशी वेगवेगळी दिसते. काही ताई म्हणतोय मी तुम्हाला, सेट द झिरो करा बाबा. लई व्हरायटी वेगवेगळी आहे. सेट द झिरो करा. कारण आपण निघालोय कल्याणकडे आणि त्या निघाल्यात मालेगावकडे. आपण निघालो मालेगावकडे आणि त्या निघतात कल्याणकडे. असं नाही झाला पाहिजे. ओके ना, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. कारण इकडे लक्ष द्या, काही काळजी नका करू. याच्यासाठी सेल्फ प्रॅक्टिस थोडी वाढवावी लागेल तुम्हाला. किंवा जे मी तुम्हाला 20 कॅल्क्युलेशन दिले ना, ते 10 वेळा करून बघावे लागतील. बोटांना वळण लावावं लागेल. की सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी काय बोललो? 64. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की 64 -64, 74, 74 -74. एक तर मग मी माझं माइंड ट्युनिंग करून घेतलेलं नाही, मला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. कुठलाही अंक बोलून बघा, इमिजिएटली 92, 90 आणि 2 आलाच पाहिजे. थोडंसं प्रॅक्टिस करून घ्यावे लागेल. काही काळजी नका करू. तुमच्या मला तर जास्त वेळ लागला होता. मी 4-4 दुकानांमध्ये फिरायचो. या दुकानात कोणीतरी मला चांगलं शिकवेल का? त्या दुकानात कोणीतरी शिकवेल का? या दुकानात शिकेल का? त्यात तुम्ही नशीबवान आहे आणि तुम्ही हुशार आहेत. माझ्यापेक्षा उलट चांगलं करतायत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. शेड द झिरो. ओके. 75 +24. शिल्पाताई, ऐका ऐका. शिल्पाताई, आधी आहे ना 75 करा. 70 कसा असतो डाव्या हातावर? 70 करा. 70. हा. काय हरकत नाही, तुमचा बोटांचा इश्यू आहे मला लक्षात येतोय. पण काय करा ताई, थोडीशी सवय करून घ्या. आणि बोटच कायम करायचे असं काही नाही. उद्या टूल पण तयार होऊन जाईल तुमचं. होईल ना? कराल ना टूल? टूलवर अजून तुम्ही छान कराल, माहिती. हे बघा, काही नसताना, काही नसताना काहीतरी साधन आहे आपल्याकडे. आहे की नाही? करू शकतोय की नाही आपण? एक सबस्टिट्यूट साधन आहे. पण त्याचा वापर करतो. आणि दुसरं म्हणजे असं, की दोन्ही हातांचा वापर केल्यानंतर 2 इंजिन ऑन होणार आहेत. आणि 2 इंजिन ऑन झाले, तर कालपेक्षा काहीतरी माझा थोडा स्पीड अपडेट होणार आहे. सुपर काहीतरी विचार येणार आहेत. जी कचरा घाण निघून जाणार आहे. थोडंसं अपडेशन होणार आहे. नाही काय तर कमीत कमी या विचारांमधून थोडेसे बाकीचे अनवॉन्टेड विचार कमी होऊन जातील. हाच फायदा होईल. म्हणून करा, प्रयत्न करा, संघर्ष करा, काही प्रॉब्लेम नाही. सेट द झिरो. पुन्हा परत सॉरी, सेट द झिरो, सेट द झिरो, सॉरी.
ओके. 71 प्लस 25. 71 होता. उज्ज्वलाताई 71 करा पहिले. अ, उज्ज्वलाताई 71 करा, डाव्या हातावर 70 आणि 1 करा. आणि आता 20 करायचं आहे, म्हणजे ते उरलेले दोन 20 बोट आहे ना, ओपन करायचे आहेत तुम्हाला लेफ्ट हातावरचे, उज्ज्वलाताई. हा. नाही, आता ते बाकीचे क्लोज कशाला करतायत? बाकीचे क्लोज कशाला करतायत? तुमच्याकडे 70 रुपीज होते, तुम्हाला ऑलरेडी अजून परत 20 रुपीज भेटले, ते 90 झाले ना ताई. ते बाकीचे क्लोज कशाला करतात? बेसिक समजून घ्या. मी तुम्हाला 71 बोललो होतो, मी तुम्हाला काही मायनस करायला सांगितलं का? मायनस मीन्स क्लोज. जेव्हा सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हाच क्लोज करायचे, अदरवाईज करायचे नाही. 71 प्लस 25. 71 करा पहिले, पहिले 71 करा उजवला ताई. हा 70 आणि उजव्या हातावर 1, हा 71 आहे. प्लस 25, डाव्या हातावर 20 ओपन करा, उरलेले दोन बोटं. आणि 5. आता तो 1 कशाला क्लोज केला उजव्या हातावरचा? तो 1 कशाला क्लोज केला? मग तुम्ही गडबड करून टाकतात. मी तुम्हाला काही मायनस करायला सांगत नाही तरी पण तुम्ही करून टाकतात, मग आन्सर चुकतं. म्हणजे हे बघा, मी प्रत्येकाला, हे बघा, हे माझ्यासाठी प्लॅटफॉर्म आहे की मी प्रत्येकाकडे लक्ष ठेवावं. पण तुम्हाला कॉमन डिसिप्लिन शिकवतोय. आपल्याला आपली स्वतःची अपडेशन, कॉमन डिसिप्लिन, अंडरस्टँडिंगची आपल्याला लेवल वाढवावी लागेल. ठीक आहे, वेळ देईल मी तुम्हाला, पण तुम्हाला मेहनत करावी लागेल. म्हणून माझ्यासाठी असं काही नाही, मी वाटलं तर एक दोन अजून ताईंना कोणाला डाऊट असेल तर त्यांच्या स्वास्थ्यासाठी बेसिक पासून मी तुम्हाला सर्व. पण मी तुम्हाला सांगितलं डावा हात, तर डावा हात तुम्ही डावाच केला पाहिजे. मी सांगितलं उजवा हात, तर तुम्ही उजवाच केला पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही नाही डावा हात आणि मग तुम्ही उजवा हात घात घेताल, तर मी तुम्हाला इथं मी नाही काही शिकू शकत. पण सांगण्याचा अर्थ असा, 70 केला बघा मी, 71, आणि मला परत 20 करायचं आहे. तर 20 साठी, सॉरी, 71 आणि प्लस मला 20 करायचं आहे. तर 20 साठी मला या लेफ्ट हँडवरच 20 साठी जावं लागेल. 20 आणि 5. दिस इज आन्सर इज द 71 प्लस 25. आन्सर इज द 96. -66 इकडं लक्षात आहे. -60 मी डाव्या हातावरच केला पहिले. -60 डाव्या हातावरच केला. आणि -6 बोला. बोला, स्वतःबरोबर टॉक करा. स्वतःबरोबर टॉक वाढवा. आपला प्रॉब्लेम काय? आपला स्वतःशी टॉकच नाहीये. सेल्फ टॉक फार महत्वाचा असतो. आपण निर्णयात का फसतो इकडे लक्ष द्या. सिंपल सांगतो, मला आठवण आली म्हणून. या जगामध्ये ना, मनुष्य मी असे का तुम्ही असेल, आपण फसले का जातो माहिती का? आपला सेल्फ टॉक जर नाही झाला ना, एक इकडे लक्ष द्या. किती भारी, किती विश्वासू, किती जवळचा नातेवाईक, किती जवळची मैत्रीण, किती जवळचं असेल, मी सुद्धा फसतो. तुम्ही पण फसतात. किती जवळची मैत्रीण आली ना, आणि तिला फक्त, ती जर म्हणेल ना, अगं माझा खूप अर्जंट आहे, मला खूप अर्जंट आहे, मला आहे ना 50,000 रुपये तुझ्याकडनं पाहिजे, मी तुला संध्याकाळी 6 वाजता देईल. मी सांगतो तुम्हाला, गॅरंटी पुढचे 3 महिने, 3 वर्ष पैसे भेटत नाही तुम्हाला. कधी कधी प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभव आहे. जर संध्याकाळी कोणाकडे पैसे येणार असतील, प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम, आपण काय लगेच, आपण एवढे पण उदार नाहीये ती, किंवा पैसेवाले नाही तर लगेच काढून देऊ. आपल्याला पण प्रॉब्लेम असतात. पण एक सांगतो मी, मग तो 1,000 रुपये असो की 10,000 असो की 5,000 रुपये असो, सेल्फ टॉक करा. वेळ घ्या थोडासा. मग आपण म्हणतो की जस्ट मिनिट, मी तुला दिलेच असते, पण मला थोडासा बघू देते का जरा? तुझ्या दाजींशी बोलून घेऊ देते का? म्हणजे याच्याशी बोलून घेऊ देते का? त्यांच्याकडे आहेत का? माझ्याकडे तर नाही आहेत, पण मी चेक करून घेते. मी उद्या दिलं तर चालेल का? मी 2 दिवसाने दिलं तर चालेल का? मग ती जी व्यक्ती असते ना, ऐकलं लक्ष द्या. ती जी व्यक्ती असते ना, ती मागताना तुम्हाला सांगते, मला आजच फार अर्जंट आहे. लक्ष द्या पहिले, ती काय म्हणते? मला आजच्या आज अर्जंट आहे. आणि परत 2 दिवसांनी म्हणते, तुम्हाला देणार होते ना, काय झालं? म्हणजे त्या व्यक्तीची मार्केटमध्ये 20,000ची ऐपतच नाहीये. हे सिद्ध होऊन जातं तुम्हाला, की ही व्यक्ती स्वतःला, म्हणजे कोणी का असेना, म्हणजे याची ऐपतच नाही किंवा याची पात्रताच नाही, हे तुम्हाला जस्ट सिद्ध होऊन जातं. म्हणजे मी सांगतो, सेल्फ टॉक, पॉज, एक छोटासा पॉज. किंवा फॉर एक्झाम्पल, सोशल मीडियावर आजकाल खूप फसवलं जातं. एक कॉल येतो, मॅडम, मधुताई,
मधुताई बोलतायत का? हो, मधुताई बोलते. असं असं झालंय, तुमचा भाऊ आहे ना, असा असा आत्ताच गाडीवरून पडला, त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतोय. एक काम करा, एक ट्रायल करतोय, तुम्हाला आम्ही फोन पेवर 1 रुपया पाठवतो, या अकाउंटवर लवकर तुम्ही 10,000 पाठवून द्या. लगेच आम्ही करतो. म्हणजे एक उदाहरण सांगितलं. असं काहीतरी बनवाबनवी असते आजकाल. मग त्यांना म्हणायचं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, काही तुमच्या पॉजने काहीच होत नाही. एक काम करते, मी तुम्हाला अर्धा तासाने फोन केला चालेल का? नाही तर तुम्ही मला अर्धा तासाने करा. तो म्हणतो नाही 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 नाही, खूप अर्जंट आहे, ते आत्ताच्या आत्ता करा. त्यांना म्हणायचं साहेब एक काम करा, मी खूप महत्वाच्या कामात आहे, मी अर्ध्या तासाने तुम्हाला भेटते. त्या अर्ध्या तासात काय करायचं? आपल्या वहिनीला फोन करायचं, आईला करायचं, साहेबांना करायचं आणि ती खात्री करून घ्यायची. खरंच असं काही झालंय का घटना समाजामध्ये? मी चांगले चांगले लोक बघतो. अहो, कोर्टचे जजेस, पोलीस ऑफिसर, ते सुद्धा कोट्यावधी रुपयाला आजकाल चुना लावून देतात सोशल मीडियावर. तर कुठलाही इम्पॉर्टंट कॉल आला ना, काही इम्पॉर्टंट नसतं या जगामध्ये. त्यासाठी काय घेतलं पाहिजे? पॉज आणि सेल्फ टॉक. म्हणजे हे बघा, एक गोष्ट असते, आपल्या पात्रतेनुसार योग्य मदत, त्याला म्हणतात ना रिस्क, रिस्क व्हॅल्यू. इकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या गोष्टीची रिस्क घेऊ शकतात ना, तेवढी अमाऊंट तुम्ही म्हणता ना, एक प्रकारे डोनेशन केली कोणाला तरी, तेवढी अमाऊंट तुम्ही जरूर द्या. तुमची जी त्याला म्हणतात रिस्क कॅल्क्युलेट फॅक्टर. जर माझी पात्रता 1 लाख कोणाला तरी मी देण्याची असेल, आणि जर मी असं म्हणेल यार जाऊ दे, एखादा इमर्जन्सी बिचारा 2,000 रुपये मागतोय ना, नाही दिले तर असं समजून घे त्याच्यासाठी डोनेशन झालं माझं. ती जर फॅक्टर असेल तर तुम्ही जरूर देऊन टाका. तुमचं मन किती मोठं त्याच्यावर आहे. शेवटी आपली आपली पात्रता असते. तुम्ही म्हणाल डोनेशन व्हॅल्यू आहे माझ्यासाठी, एखाद्याने मी डोनेशन दिलं, मला काय प्रॉब्लेम नाही, मग जरूर द्या, तिथं जास्त विचार करू नका. बट तुमच्यासाठी ते 2,000 सुद्धा खूप जास्त व्हॅल्यू असेल, तर मात्र मग आपण 100 रुपयाचा सुद्धा विचार करून डोनेशन करताना विचार केला पाहिजे. एक विचार सांगतो मी तुम्हाला. आणि कधी कधी फायनान्शियल अशा खूप गोष्टी मी बघतो की मार्केटमध्ये खूप चांगले चांगले लोक असतात. पण सेल्फ टॉक वाढवा. एवढं का बोललो माहितीये का उज्ज्वला ताई? सांगण्याचा अर्थ असा की जे आपण शिकतोय ना, हे कोणाला तरी बोलायला शिका, कोणाला तरी शिकवा, तर तेव्हा तुम्ही एक्सपर्ट बनतात. सेल्फ टॉकचं पण तसंच आहे. साडीवाला आला रस्त्यावर विकायला, 500 रुपयात 4 साड्या. विचार करा, 500 रुपयात 4 साड्या कसं काय भेटू शकतात आजकाल? कसं काय भेटू शकतात? कसं काय भेटतील? मग काही गोलमेल आहे का? काहीतरी गडबड आहे का? आणि जे लालचचं असतं ते सर्व बुरी बात आहे. लालच की बात बुरी होती कभी भी. तर सेल्फ टॉक वाढवा. सेल्फ टॉक वाढल्याने आपल्याला निर्णय प्रक्रिया चांगली सुधारते आपली. मी जस्ट तुम्हाला सांगतो. म्हणून इथं पण मी तुम्हाला काय दिला? सेल्फ टॉक घेऊन पॉज दिला. अजिबात घाई नका करू. पटलं, जमलं, जमत असेल, होणार असेल तर ऍडमिशन घ्यायचं. मी जे सांगतोय, मी तुम्हाला घाई करतोय का? अजिबात नाही. पहिले जमतंय का? हे फालतू भूषण नाहीये की बाबा घेऊन टाकलं नंतर पस्तावलं. बाबा जमत असेल, जमणार असेल, रोज हा परिपाठ होणार असेल, मेहनती असेल, कष्ट करायची तयारी असेल, संघर्ष करायची इच्छाशक्ती असेल, काही नवीन निर्माण करायची असेल, तर पुढे जायचं. स्पष्ट सांगतो. सांगण्याचा अर्थ असा, सेल्फ टॉक केला पाहिजे. माझ्यासाठी हे राईट आहे का? मी योग्य ठिकाणी आहे का? मी हे पेलू शकते का? आणि सेल्फ टॉक करून मग निर्णय घ्यायचे कधी पण. हे मी मार्केटमध्ये जे चाललंय त्याच्याबद्दल सांगतो. मनुष्याची फसवणूक नाही होत. आणि उज्ज्वलाताई, आपल्यासाठी, व्यावहारिकसाठी बोललो ते फसवणूक. आपल्यासाठी आपण हुशार बनतो सेल्फ टॉकने. आणि लोकांशी चर्चा करा. अजिबात लपू नका आजकाल. काही नाही, कोणी काय, मी काय म्हणतो, कोणी मूर्ख म्हणेल, कोणी आपल्याशी बोलणं कमी करेल, सर्व आपलाच फायदा होणार आहे. मैत्रिणीशी उद्या ना, तुम्ही ती जिथं असाल तिथं 2 जणांशी बोला सर्व. फायदा तुमचा होणार आहे. तुम्ही एक्सपर्ट बनणार आहेत. ब्लॅकबोर्ड घ्या. ब्लॅकबोर्डशी बडबड करा. तिथं म्हणा, हा किती रे बाबा? तो ब्लॅकबोर्ड म्हणेल, हा 8 आहे. मग आता याच्यातून मी काय करू? ते शिकवणार आहे जे परवा पॉसिबिलिटीज. मग आता पुढची कमांड काय करू? +6 बोलू का +2 बोलू का +1 बोलू? फक्त 1च अवेलेबल आहे आपल्याकडे. आपण फक्त +1च बोलू शकतो. आता मायनस काय बोलू? खूप
पॉसिबिलिटीज आहेत. -6 बोलू शकतात, -7 बोलू शकतात, -8 बोलू शकतात, -9 बोलू शकतात, -5 बोलू शकतात, -1 बोलू शकतात, -2 बोलू शकतात, -3 बोलू शकतात, -4. तुमच्याकडे बघा पॉसिबिलिटीज मी सांगितलं, हे पण आपण शिकणार आहोत. म्हणजे कुठल्या वेळेस मी काय कमांड काढायची, कसं कॅल्क्युलेशन तयार करायचं ते पण शिकवणार आहे. त्याला म्हणतात पॉसिबिलिटीज. आणि म्हणून सेल्फ टॉक वाढवा. कारण तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. नो बुक, नो पेपर. उभ्या राहिल्या की तुमचं लेक्चर सुरू झालं पाहिजे तासन तास. तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या मनात तयार झाले पाहिजे. पण त्यासाठी थोडासा आपल्याला मेहनत करावी लागेल. हा माझा पण संघर्ष, माझी पण मेहनत 20 वर्षाची आहे. पण असं काही नाही. आपल्याकडे सर्व्या ताई खूप सुंदर शिकवतात, आधीच्या पण ताई खूप चांगल्या पद्धतीने त्या पण काम करतात. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन पुन्हा परत, आणि 2 कॅल्क्युलेशन करून आपण थांबूया. ओके, थोडासा फास्ट. मला माहित नाही मी कुठपर्यंत घेऊन जाईल. बघूया हु इज जीनियस इन अ क्लास. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. थोडासा फास्ट कॉन्सन्ट्रेट एव्हरीवन. 24 -22 +1 +5 -7 +8 +20 -11 -5 -2 +55 +22 -33 +44 -77 -11 -10. सोनाली ताई, असं थोडी चालेल. डाव्या हातावर 1 दाखवा मला. डाव्या हातावर 1 दाखवा. त्यांना आता लक्षात आलं. अरे, मधुताई उजव्या हातावर कसं काय 1 दाखवतायत? आणि मग त्या खऱ्या का मी खऱ्या? अहो, तुम्हीच खऱ्या होत्या ना. तुम्ही कशाला त्यांच्यावर भरोसा करतात? कॉन्फिडन्स ऑन युअर सेल्फ. डोंट कॉपी टू अदर. दुसऱ्याला अजिबात फॉलो करू नका. आपल्यावर कॉन्फिडन्स ठेवा, की येस आय एम राइट. एवढा पण कॉन्फिडन्स ठेवा. अच्छा लगा. बघा शिल्पाताई म्हणता, येस आय एम राईट. माझं जरी डाव्या हातावर 1 दिसला तरी चालेल, बट येस आय एम राईट सांगण्याचा अर्थ असा, की काही चीट करू नका ब्रेनशी. जे मला दिसतंय, जे मी अप्लाय करतोय, येस मला येतंय. सो ॲब्सोल्युटली गुड. आन्सर इज द 1. आन्सर 1च होतं या हातात. पण असू द्या. आणि आलं असेल तर एन्जॉय करा. येस मला येतंय. पण मग तुम्हाला बाकीच्यांना नाही आलं, म्हणून तुम्ही असं म्हणू नका, की मला काही येत नाहीये. मला मेहनत करावी लागेल, असं बोला. येस, मला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि येस, मी हे करू शकते. करण्यासाठीच आपला जन्म आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं फाईन ट्युनिंग करून घ्यावं लागेल. असं काही नाही. पाची बोटं सारखे नसतात. आपण भाऊ-बहीण याच्यासाठीच आहोत, की आपण आपण संघर्षातून आपण शिकणार आहोत, मेहनतीतून शिकणार. रेडी? एक लास्ट कॅल्क्युलेशन. सर्वांना येईल असा प्रयत्न करा. ओके ना? हां, मी मुद्दाम असं घेऊन गेलो होतो तुम्हाला, की एक ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. ओके. सर्वजण प्रयत्न करा. स्लो विचारतो, काही हरकत नाही. 33 +5 -8. उजव्या हातावर -8 करा. उजव्या हातावर -8 करून घ्या. +10 डाव्या हातावर +10 करा. हां. नाही ताई, शिल्पाताई, 30 होतं ना तुमच्याकडे? 30 होतं तुमच्याकडे डाव्या हातावर. 30 होतं बघा. डाव्या हातावर 30 होतं. आता +10 म्हटलं, की तो उरलेला अंगठा अधिक प्लस करावा लागेल तुम्हाला. तो उरलेला अंगठा नाही, उरलेली करंगडी, उरलेला बोट एक लोअर बीट्स मधला. हां, तो थंब क्लोज करा. तो थंब क्लोज करा. थंब क्लोज करा. अंगठा क्लोज करा. कारण तुमच्याकडे 30 होतं आणि +10 म्हणजे मग तुम्हाला 40 झालं बघा. हे बघा, 30 असं होतं आणि मग तुम्हाला +10 म्हटलं, की हा +10 असा करावा लागेल.
असा होता याचा अर्थ तुमचा. म्हणजे आता काय होतं, की तुमच्या उलट्या हात येतात म्हणून मला कधी-कधी दाखवावे लागतात ते. पण तुमचा 30 असा होता आणि तुमच्या 30 मध्ये तुम्हाला 10 प्लस असा केला तुम्ही. असा त्याचा अर्थ होता. थोडंसं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची आपण थोडा व्याख्या व्यवस्थित क्लिअर करूया. ओके. +8 राइट हँडवर +8 करा. +8 करा. +8 5 आणि बाकीचे 3 फिंगर्स. ओके ना. थोडासा तुमचा कॅमेरा आहे ना, मला असा थोडासा तुम्ही मग शिल्पाताई तुमचा ते दोघं हात मला दिसत नाही. कधी-कधी असं होऊन जातं. ओके, ओके. हां, ठीक आहे ना. व्हेरी गुड. -27 डाव्या हातावरचा -20 करा. डाव्या हातावरचा -20 करा आणि उजव्या हातावर 7 करा मायनस. म्हणजे 5 आणि त्या 8 मधून -7 म्हणजे तो 5 पण क्लोज करावा लागेल ना शिल्पाताई? हां, मग आता तिथं 8 मधून 8 हे बघा असा होता. हे बघा 8 असा होता. 8 असा होता. 8 असा होता. आता याच्यातून 7 करायचा तर असा करावा लागेल. हा राइट हँड आहे माझा. असा 7 केला तर असा करावा लागेल. हे बघा मला वाटतं असा 40 असा 48 होतं ना आन्सर 48 होतं आणि -27 हे बघा -20 डाव्या हातावरचं -20 तुम्ही उलटं बघताय. डाव्या हातावर -20 डाव्या हातावर -20 आणि उजव्या हातावर -7 असा. असा 8 मधून -7 असा. थोडं प्रॅक्टिस करून घ्या. सो आन्सर इज द 21. काही काळजी नका करू. एकमेकाशी बोलत राहा ग्रुपमध्ये. एकमेकाचे व्हिडिओ बनवा, शिकवा. जेवढं तुम्ही स्वतःला एक्सप्लेन कराल, हे जे आपण कदाचित तुम्ही काल वगैरे क्लास केला नसेल म्हणून होऊ शकतं. पण प्लीज सेल्फ टॉक वाढवा. सेल्फ प्रॅक्टिस वाढवा. आपल्याला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनायचंय. तुम्ही सर्वजण छान करतायत मला माहिती आहे. थोडा बस कोण आगे कोण पिछे राहूच शकतं. सर्व बोटं काही सारखे नाहीयेत. पण मी भाऊ म्हणून तुम्हाला सपोर्ट द्यायला सर्वांसाठी सारखा आहे. काही काळजी नका करू. ओके ना. प्रत्येकाला लिफ्ट करणं, प्रत्येकाला पुढे घेऊन जाणं त्यासाठी मी मदतीला आहे. काही काळजी नका करू. मला वाटतं तुम्ही एन्जॉय केला असेल, जे काय असेल, आपली बडबड असेल, जे काय आपले कॅल्क्युलेशन असेल, तुम्ही हे सर्व एन्जॉय केलं असेल आणि जी काही आपण एवढी बडबड केली असेल किंवा आपण ग्रहण केलं असेल, ते जेवढं तुम्हाला शक्य आहे जास्तीत जास्त तुम्ही आत्मसात करून ते खऱ्या अर्थाने लाईफमध्ये इम्प्लिमेंट कराल, तर मला माझ्या पदरी थोडंसं फार पुण्य येईल, असं मी समजतो. आणि मी स्वार्थी या बाबतीत, की मी जरूर म्हणेल, तुम्हाला आग्रह करेल, की माझ्या पदरी जास्तीत जास्त पुण्य येईल याच्यासाठी प्रयत्न करा. असं मी पुन्हा परत माझा स्वार्थ सांगतो. कारण अच्छा किया, तर कोणाला तरी आपण आशीर्वाद देतोच, तर मला मला पुण्य मिळालं पाहिजे जास्तीत जास्त माझा हा स्वार्थ आहे, असं समजून जे आपल्याला करता येईल समाजासाठी, देशासाठी, परिवारासाठी, जगासाठी, ते आपण करण्याचा प्रयत्न करू आणि नाही कोणासाठी केलं, तर शेवटी मात्र एक स्वार्थ असतो, की मला माझ्यासाठी हॅपी राहायचंय, मला माझ्यासाठी हुशार राहायचंय, मला माझ्यासाठी मेहनती राहायचंय. कारण मला माझी प्रगती करायची, माझ्या परिवाराची करायची आणि जेव्हा तुमची प्रगती होते, तेव्हा परिवाराची होते, परिवाराबरोबर समाजाचे होते, देशाचे होते, जगाचे होते. हे सर्व लिंक असते. ही कडी असते. तुम्हाला वाटतं मीच फक्त मोठा होतोय, असं नाही. आप बड़े होगे तो इसके साथ आपोआप सर्व जगाची ती म्हणतात ना, ती चेन आहे ती. अ, पण त्याच्यात फक्त प्रामाणिकता असली पाहिजे. कुठली लबाडी नसली पाहिजे. कारण विश्वशक्तीला सर्व काही प्युअर आवडतं. प्युअरिटी असते. कारण विश्वशक्ती म्हणजे फॉर एक्झाम्पल पाऊस पडतोय, त्याला काही घेणं-देणं नसतं. शेजारी मधुताईंचं, अमृताताईंचं शेत आहे का शेजारी सोनालीताईंचं शेत आहे. तो कदाचित एकाच मालकाच्या अर्ध्या शेतात इकडे पाऊस पडतो आणि तिकडे ऊन पडतो. त्याला काहीच घेणं-देणं नसतं.